बातम्या आहे सिडकोच्या घरांच्या सोडती बाबतीतली। सिडकोची 40,000 घरांची सोडत रखडली आहे। एका कंत्राटदाराला वाचवण्यासाठी सोडत रखडवल्याची चर्चा आहे। सिडकोनं वाशी, जुईनगर, खारघर, खांदेश्वर, तळोजा, द्रोणागिरी इथे 40,000पेक्षा अधिक घरं तयार केली आहेत। एका कंत्राटदाराला वाचवण्याच्या नादात ही घरं पडून असल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय। सुजित गायकवाड आपल्याला अधिकची माहिती देत आहे। सुजित, आपण पाहतोय सिडकोची तब्बल 40,000 घरांची सोडत ही रखडली। नेमकं काय कारण सांगितलं जात आहे? सिडकोची गेल्या या 2-4 वर्षामध्ये जवळपास 40,000 घरं निर्माण झालेली आहेत। एकूण जर तुम्ही पाहिलं तर द्रोणागिरी पासून तर वाशी, पानपाडा, जुईनगर, त्याच्यानंतर खारघर अशा वेगवेगळ्या परिसरामध्ये सिडकोनं ही घरं बनवलेली आहेत। ही घरं तयार होऊन सिडकोला विक्री देखील करायची आहेत, परंतु सिडकोनं याआधी घरं विक्री करण्यासाठी गरज नसतानाही जे 2 कंत्राटदार कंपन्या नेमलेल्या आहेत, या कंपन्यांवरती सिडकोनं जवळपास 700 कोटी रुपयांचा ठेका यांना दिलेला आहे आणि ॲडव्हान्स रक्कम म्हणून जवळपास 150 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। परंतु सकाळनं हा भांडाफोड केल्यानंतर सिडकोचं हे कंत्राट अडचणीत आलं आणि हे कंत्राट अडचणीत आल्यानंतर या कंत्राटदारांना आणि त्या कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सिडको आता कोणत्याही प्रकारची लॉटरी प्रक्रिया करण्याच्या विचारात नाही। त्यामुळे जवळपास 40,000 घरं, विशेष म्हणजे ही गोरगरिबांसाठी बांधलेली घरं आज भर पावसात भिजत पडलेली आहेत। सिडकोनं याच अधिकाऱ्यांची चौकशी करून तसंच हा कंत्राट रद्द करून जर लॉटरी प्रक्रिया काढली तर गोरगरिबांना गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि या संदर्भात आता काय पाठपुरावा केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।